नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आपण प्रवासाला निघताना मनात एक धाकधूक असते. आपण नीट पोहोचू ना, काही अघटित तर नाही ना घडणार, असे एक ना अनेक प्रश्न मनात येतात. याचीच उत्तरं या भागामध्ये मिळणार आहेत. आज आपण जमिनीपासून ते आकाशापर्यंतचा प्रवासासाठी शुभ उपाय या विषयावरती बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद. चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदौर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. आचार्यजी, सुरुवातीलाच मला विचारायचं, कारण आपला जो विषय आहे तोच प्रवासासंदर्भातला आहे, म्हणूनच की विमान दुर्घटनेच्या बचावासाठी आणि विमानासाठी आपण जेव्हा निघतो तेव्हा काय उपाय करायला पाहिजे विमानामध्ये बसल्यावर सुद्धा? हो, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगून देतो की तुम्ही जेव्हा निघताय तर प्रवास सुरू करायच्या आधी एकदा दिशाशूल बघा. जे कोणी गुरु आचार्य असेल, जर तुम्हाला कळत नाही तर तुम्ही गुरु आणि आचार्यकडनं, जर तुम्ही विशेष प्रवासाला, विशेष यात्रासाठी तुम्ही जाताय आणि तुम्हाला माहिती उद्या जायचं, तर कुठलं टायमिंग आणि कधी आपल्याला निघायचं आणि कोणती दिशेला निघायचं, याच्यामध्ये महत्त्व दिशेचं आहे. म्हणजे काय, तुमचा एक दिशाशूल असतो. तर दिशाशूल चौघडिया मुहूर्त ज्याला आपण म्हणतात, तर दिशाशूल पूर्व दिशाकडे असेल तर आधी आपल्याला पूर्व दिशाकडे जायचं. म्हणजे तुम्हाला उत्तरला जायचं, ठीक आहे, पण आधी घरातून बाहेर पाय निघताना तुम्हाला सगळ्यात आधी पूर्व दिशाकडे तुम्हाला जावं लागेल, मग तुम्ही उत्तरकडे प्रवास करा. असं जर आपण केलं आणि चौघडिया मुहूर्त जर बघितलं, प्रवासच्या शुभ दिशाशूल जर आपण बघितलं, तर प्रवासात कधीच आपल्याला त्रास होत नाही. तुमची यात्रा म्हणजे कारपासून असू द्या, विमान, बस किंवा कोणतीही यात्रा असू द्या, म्हणजे तुम्ही निघाले, तुम्ही निश्चितपणे आणि आरामाने तुम्ही जिथं तुम्हाला जायचं तिथं तुम्ही पोहोचणार. पण हे जे सगळे मुहूर्त इत्यादी आहेत, चौघडिया, दिशाशूल, जर हे तुम्ही थोडासा लक्ष घातलं तर तुम्हाला कधीच जे दुर्घटनासारखं इतकं मोठा सिस्टम ते तुम्हाला बघावा नाही. आणि दुसरं, जर आपण बाहेर निघतो तर बाहेर निघताना खूप काही वस्तू अशी राहते, त्याला आपण म्हणतात शुभ संकेत. शुभ संकेत म्हणजे घरातून बाहेर निघताना खूप लोक म्हणतात की तुम्ही दही साखर, दही गुळ ते तुम्ही एकदा तोंडात घालून मग तुम्ही निघा. आणि मी तुम्हाला म्हणते, हे तर कराच तुम्ही, पण सोबत जेव्हा तुम्ही निघताय तर निघताना देवदर्शन नक्की करा. त्यांना प्रणाम करून, आणि घरात जे आई वडील आहेत किंवा घरात जे कोणी मोठे व्यक्ती आहेत त्यांना प्रणाम करा, त्यांच्या वंदन करा आणि आशीर्वाद घेऊन मग तुम्ही निघा. निश्चितपणे तुमचा प्रवास एकदम आरामदायक होणार. निश्चितच. आपण जेव्हा प्रवास करत होतो, बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्याला रोजचाच प्रवास करावा लागतो. बाहेर जायचं असेल, खूप लांब जायचं असेल, त्यावेळी मुहूर्त बघतोच आपण. जसं तुम्ही म्हणालात की मुहूर्त बघणं गरजेचं आहे. नेहमीच्या प्रवासाला सुद्धा मुहूर्त बघणं गरजेचं आहे का? आता जेव्हा तुम्ही नेहमीच प्रवास करताय, तर जे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही नेहमीच प्रवास करा, पण नेहमीच हनुमानजी, गणपती, कारण प्रवासच्या ज्योतिषशास्त्रानुसार जे कारक ग्रह जे आहेत ते मंगल, शनी, राहू आणि केतू. तर जर आपण हनुमानजीचा वंदन केलं, हनुमान चालीसा वाचली, हनुमानजीचा एक खूप चांगला मंत्र आहे, श्रीराम दूताय हनुमते नमः. हा मंत्र तुम्ही 11 वेळ जर तुम्ही जाप केलं, आणि राहू केतूच्या जर अशुभ योग कुंडलीमध्ये आहेत, तर निश्चितपणे खूप काही लोकांना नेहमीच प्रवासमध्ये त्यांना त्रास होतोय.
कधी त्यांची गाडी सुटते, कधी त्यांना विमान मिळत नाही आणि कधी कधी खूप प्रवासमध्ये खूप त्यांना प्रॉब्लेम्स येतात. तर त्यासाठी एकदा बघा की निश्चितपणे कुंडलीमध्ये राहू आणि केतूची युती बरोबर नाही आहे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? गणपती आराधना, गणपतीला प्रणाम करून वंदन करून मग तुम्ही नका. आणि दररोज मला असं वाटतं आपले घरचे संस्कार असे असतात की आपण दररोज देवपूजा करतोय, तर त्याच्यामध्ये गणपती आणि हनुमानजीचे वंदन करून तुम्ही नेहमीच प्रवास करा आणि नेहमीच त्यांना वंदन करत जा. फक्त तेवढा उपाय करायचा. अगदीच. या विषयासंदर्भात मला अजून जाणून घ्यायचंय, मात्र प्रेक्षकांचे फोन यायला लागलेले आहेत. शकुंतला निपासले या कोल्हापूरहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. शकुंतलाजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार, बोला बेटा. हा, माझ्या मुलीच्या संदर्भात विचारायचं होतं. हा, जन्मतारीख सांगा तिची. तिची जन्मतारीख 9/3/2005. वेळ? जन्म वेळ दुपारी 12:15 आणि जन्म ठिकाण? पेठ वडगाव, कोल्हापूर पाशी जवळ आहे. पेठ वडगाव. पत्रिका बघितली, पत्रिकामध्ये तिला लग्न झालं यायच्या आणि लग्न झाला तेव्हापासून खूप जास्त त्रास होतोय. हा, होतोय का? होते होय. आणि तिकडे खूप काही लोक आहेत, ते थोडासा जास्त त्रास देत आहे. म्हणजे एक आपण असं म्हणतो की ठीक आहे, हिचा जे नवरा तो त्रास देतो असं आपण म्हणू शकत नाही, पण जे दुसरे लोक आहेत, त्या कुटुंबात जे दुसरे लोक आहेत त्यांच्याकडनं थोडासा तिला जास्त त्रास आहे आणि मेंटल टॉर्चर जास्त आहे. असं आहेत का? हो, हाय जरा. म्हणजे आमची काय इच्छा नाही, तिथं पोरगीनं परत यावं असं इच्छा आहे. नंतर आम्हाला समजलं की ती लोक बरोबर नाहीये. ओके, आज तुमची इच्छा अशी आहे की ती परत यावा. हा, ठीक आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला एक सांगतो की एक अवसर तुम्ही त्यांना नक्की द्या. आणि हे अवसर म्हणून द्यायचे कारण की आज तुम्ही संपर्क साधला, आजपर्यंत संपर्क झाला नव्हता तुमच्याकडे, कसं आपल्याला पुढे जायचं, याचं समाधान काय, ते समाधान तुमच्याकडे नव्हते. पण मी आज तुम्हाला एक समाधानी उत्तर देतो आणि समाधान पण सांगतो. नंबर 1, 2027 फरवरीपर्यंत तिच्या दाम्पत्य सुख बरोबर नाही आहे. म्हणजे तिला खूप त्रास होणार आणि दाम्पत्य सुख मिळणार नाही. पण दाम्पत्य सुखासाठी आता जे उपाय सांगतो ते तुम्ही नक्की करा. नंबर 1, तिचं नाव घेऊन जर उपाय तुम्ही केले तरी चालेल, कारण की तुम्ही आई आहे. गणपतीच्या मंदिरमध्ये जाऊन तुम्ही 8 बदाम घ्या आणि ते बदाम तुम्हाला अर्पित करायच्या 11 बुधवारपर्यंत. नंबर 2, जे तुमचे जावाई आणि मुलगी दोघांचा फोटो तुम्हाला घ्यायचा आणि त्याच्या पाठीमागे एक 6 नंबर लिहून आणि उत्तर दिशेकडे ठेवा तुम्ही. नंबर 3, तुम्हाला दर सोमवारी महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन आणि पंचगव्य म्हणजे दूध, दही, तूप हे सगळं गायचं, ते पंचगव्य तुम्ही एकत्र करा आणि पंचगव्य तुम्हाला तिकडे घालायचे महादेवच्या पिंडवर आणि एक मंत्र बोलायचा, उमा महेश्वराभ्याम नमः. परत मी सांगतो मंत्र, उमा महेश्वराभ्याम नमः. हा मंत्र तुम्हाला 11 वेळ बोलून आणि मग तुम्हाला हे अर्पित करायचं. तेवढं केलं ना तर निश्चितपणे आज जे दाम्पत्य सुख नाहीये तिला, जे तिला खूप मानसिक त्रास होतोय, तर निश्चितपणे त्याच्यातून ती बाहेर पडणार आणि तिचं आयुष्य एकदम चांगल्यापणे चालणार. तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. आज मी समजू शकतो तिची जे कंडिशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होतोय, पण तुम्ही समाधान करा. कारण की जर आपण तिला परत बोलवला तो पण एक समाधान नाहीये, फक्त त्याला आपण असं म्हणू शकतो एक टेम्पररी सुख. ते टेम्पररी नाही, आपल्याला समाधान पाहिजे की आयुष्य कसं जगावं. तर तेवढे उपाय करून तुम्ही तिला दाम्पत्य सुखासाठी तुम्ही खूप चांगला एक प्रयत्न करा. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. शकुंतलाजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, मगाशी बोलताना तुम्ही जसं म्हणालात की शुभ संकेत असेल तर बाहेर पडावं, म्हणजे दही साखर वगैरे हातावर घेऊन बाहेर पडावं. पण जर एखादा प्रवासासाठी निघताना अशुभ संकेत मिळाला तर प्रवास करायला पाहिजे का? शास्त्र संमती अनुसार जर तुमचा मुहूर्त चांगला आहे, सगळं तुम्ही बघितलं आणि कधी कधी जे तुम्ही विचारला की अशुभ संकेत,
तर अशुभ संकेत जर तुम्हाला मिळाले तर थोडंसं थांबायचं. कारण की मनात जर आपलं असं भाव आलं तर निश्चितपणे काहीही झालं ना तर तुम्हाला तेच आठवणी येणार की बाबा निघताना असं झालं होतं, आपल्याला थांबायचं होतं. ते मनात असं भाव आला नाही पाहिजे. म्हणजे माझ्या बोलण्याचं तात्पर्य फक्त तेवढं आहे की आपली जे मानसिक संकल्पना आहे ते एकदम सकारात्मक पाहिजे, एकदम पॉझिटिव्ह. आणि जर असं काही झालं तर आपलं मन म्हणजे मान्य करणार नाही. तर थोडासा थांबायचं आणि मग काय करायचं, मग तुम्ही परत जसं मी सांगितलं, ओम हन हनुमते नमः, श्रीरामदूताय हनुमते नमः यासारखा मंत्र बोलून त्यांना प्रणाम, पुन्हा प्रणाम वंदन करून मग तुम्ही बाहेर निघा. निश्चितपणे तुमचा प्रवास एकदम चांगल्या पद्धतीने राहणार. निश्चितच आचार्यजी, आपण पुढे वळणार आहोत. मात्र प्रेक्षकांमधून फोन आलेले आहेत. जनार्दन मिश्रा गुजरातहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. जनार्दनजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हाँ बोला. हाँ, तो मेरा शरीर बांध दिया गया है बिल्ली से और जन्म तारीख सांगो बेटा, जन्म तारीख किस्मत बोलो. निकाल लिया है. जन्म तारीख सांगा, जन्म तारीख. जन्म तारीख मैं पढ़ा लिखा नहीं हो, कहीं रखा गया होगा, मालूम नहीं पड़ रहा है. ठीक है, अभी जो आपने एक प्रश्न किया उस प्रश्न का आपको एक सही उत्तर दे रहा हूं. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. आप हनुमान चालीसा का प्रतिरोज आप उच्चारण करो. आपने जिस प्रकार की बात कही कि शरीर में उत्साह नजर नहीं आता, शरीर में एनर्जी नहीं है, शरीर में ऐसा लगता है जैसे कि बिल्कुल जान नहीं है, तो आपको बता दूं, बल और बुद्धि दोनों के प्रदाता हनुमान जी हैं. हनुमान चालीसा का आपको पाठ करना है. और इसके साथ साथ एक बहुत अच्छी बात बता रहा हूं, आप जो है पूर्णिमा और अमावस्या के दिन गाय का, देसी गाय का गौमूत्र आप थोड़ा सा लीजिए, पानी के अंदर मिलाइए और उसका सेवन करो. ये दो काम करने से शरीर की ऊर्जा बराबर बनी रहेगी, उत्साह बना रहेगा. बिल्कुल आपका जो प्रश्न है, आपको ऐसा लगता है जैसे किसी बंधन में हूं, किसी भी प्रकार के बंधन में आप नहीं रहेंगे. हनुमान जी का विशेष आशीर्वाद आपके ऊपर बना रहेगा. बहुत बहुत आशीर्वाद. अगदीच जनार्दनजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, प्रवासाला निघताना कधी कधी आपलं मन म्हणतं की जाऊ नको, तरी पण आपण बळजबरीने निघतो. कधी कधी आपली आजूबाजूची माणसं सुद्धा सांगतात की नको जाऊस, पण आपल्याला निघायला लागतं. कधी कधी असं म्हणतात की वाटेत जाताना आपल्याला कुणी असं विचारलं नाही पाहिजे की कुठे निघालायस म्हणून. तर असं जर कुणी विचारलं तर या सगळ्यांवरती काय उपाय? कधी कधी काय असतं की म्हणजे आपली ट्रेन आहे 3 वाजेपर्यंत आणि आपण 2:30 वाजता निघालो. आता वेळ नाही आहे आणि अर्धा रस्ता आपण गेलो की कोणी तुम्हाला असं विचारलं किंवा तुमच्या मनात काही भीतीचं एक वातावरण निर्माण झालं, नाही आपल्याला नाही झालं, असं काही जर मनात तुमच्या आलं किंवा दुसरं काहीही तुमच्या मनात एक भीती निर्माण झाली तर काय करायचं? तर मी तुम्हाला एकच सांगतो, त्यावेळी थांबायचं नाही. कारण तुम्ही थांबले तर निश्चितपणे तुमची ट्रेन किंवा तुमचा विमान किंवा जसं तुम्हाला जायचं तो निघून जाणार, तुमची वाट पाहणार नाही तो. तर तुमची यात्रा शुभ होण्याच्या अगोदर ते अशुभ झाली. काय करायचं त्या कंडिशनमध्ये? तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही जसं मी सांगितलं, हनुमानजीचं स्मरण करा, गणपतीजीचं स्मरण करा आणि त्यांना असं म्हणा की बाबा मी प्रवासाला निघतोय, माझं सगळं काही चांगलं होऊ द्या. आणि तुम्हाला जर कोणी काही असं विचारलं तरी मनात तुम्ही काही संशय ठेवू नका. फक्त तुम्हाला तुमचे जे आराध्य त्यांच्या स्मरण करायचं आणि त्यांना प्रणाम वंदन करून मग पुढे निघायचं. कारण की तुम्ही जर यात्रा थांबली तर जे काही तुमच्या पुढच्या जे काही कार्यक्रम आहेत तर निश्चितपणे ते सगळं एकदम फेल होणार. तर त्याची अपेक्षा त्याचं समाधान करा. म्हणजे ज्योतिषशास्त्र समाधानसाठी, संशयासाठी नाही आहे, अंधविश्वाससाठी नाही आहे. आपल्याला समाधान काय? त्याचा प्रश्न जर निर्माण झाला, समस्या जर आली तर प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल, तुमची समस्या त्याचं समाधान कसं मिळेल, आज त्या विषयांवर आपण बोलतोय.
तर त्याचं समाधान करून तुम्हाला पुढे यात्रेसाठी प्रवासासाठी तुम्हाला जायचंय. काही संशय मनात ठेवू नका. निश्चितच. आचार्यजी, आपण थोडं रस्त्यावरच्या ऍक्सिडेंट संदर्भात बोलूया. रस्त्यावरती जनरली जेव्हा आपण गाडी घेऊन जातो, प्रत्येक वेळी आपली चूक नसते, पण कोणीतरी येतं मागून आणि आपल्या गाडीला ठोकून जातं. मग अशा वेळी गाडीमध्ये बसतानाच काय उपाय केला पाहिजे जेणेकरून आपण आणि आपली गाडी सुरक्षित राहू शकतात? ते आज तुम्ही खूप चांगला प्रश्न केला आणि याचं उत्तर मी आज सगळ्यांना देणार. आपण प्रवासाला निघतो, आपण आपली घरात आपली आई, आपली बहीण, जे कोणी घरात आहे ते काय करताय, ते तुम्हाला टीका लावताय, रोली चंदन, आणि मग तुम्ही प्रवासाला निघताय. पण कधी आपण लक्ष दिलं का की जर आपल्याला एक लांब प्रवास करायचा तर ज्या गाडीतून तुम्ही प्रवास करताय, ज्या गाडीमध्ये तुम्हाला बसायचं, आपण कधी त्या गाडीचं वंदन करताय का? लक्ष्मी सारखं तिला ठेवताय का? मी तुम्हाला सांगतो, ज्या गाडी म्हणजे वाहनला फक्त तुम्ही वाहन समजू नका, ते आपली लक्ष्मी आहे. आणि तुम्हाला जर लांब प्रवास करायचा तर तुम्ही काय करा, हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन तुम्हाला थोडासा सिंदूर आणायचा आणि त्या सिंदूरनी तुम्ही समोर एक स्वस्तिक काढा आणि त्याचं पूजन करा. मग तुम्ही निघा. निश्चितपणे तुम्हाला त्रास येणार नाही. आणि तुम्ही एक प्रश्न विचारला की आपली चूक नाही आहे. आपली चूक नसताना आणि जर कोणी मागे आला आणि मागून त्यांनी गाडी ठोकली, मग निश्चितपणे तुमचं नुकसान पण झाला, प्रवास पण तुमचा प्रॉब्लेमॅटिक झाला आणि दुसरं भांडणं पण होत आहे. आणि जर जास्त पुढे गेला मॅटर तर पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी, काय 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 काय. तर त्याची अपेक्षा आपल्याला समाधान जास्त बरा, समाधान केला पाहिजे. गाडीचं पूजन करा त्या दिवशी. आता खूप लोक म्हणतात की ज्या आपल्याला रोज प्रवास करावा लागतं तर रोज कसं पूजा करायचं. ठीक आहे, रोज करू नका तुम्ही. कमीत कमी अमावस्याच्या दिवशी, पौर्णिमाच्या दिवशी आणि दशेरा, दिवाळी, ज्या दिवशी आपल्या घरात माँ लक्ष्मीचं पूजन आपण करतो त्या दिवशी, कारण की ती तुमची लक्ष्मी आहे, तिचं पूजन करा. तर मी तुम्हाला एक सांगतो, असं केलं तर गाडीमध्ये एक खूप चांगला औरा निर्माण होऊन जातो. कधी कधी तुम्ही स्वतः बघून घ्या, जसं आपण गाडीमध्ये बसतो ना, तर कधी कधी कुणाची गाडीमध्ये बसलो आपल्याला खूप चांगलं वाटतं, असं वाटतं जसं आपण घरात बसलेलो आहे. आणि कधी कधी आपण काही गाडीमध्ये बसलो ना, ते एक नेगेटिव्ह एनर्जी आपल्याला फील होते. असं वाटतं बाबा लवकर आपल्याला बाहेर जायचं, म्हणजे गाडीमध्ये बसायचं नाही. हे काय, हे गाडीचा औरा असतो. जसं तुम्ही घरात वास्तू वगैरे बघताय ना, की आपल्या घरच्या वास्तू चांगला पाहिजे, म्हणून वास्तू कशाला चांगला पाहिजे, एनर्जीसाठी. तसंच आपली गाडीच्या वास्तू पण चांगला पाहिजे. तर त्यासाठी पूजा करायच्या. आणि नंबर 2, जे लोक, खूप काही लोकांना मी बघतो ते कधी गाडी धुत नाही, फक्त कपडा मारला, पुसली गाडी आणि चला. नाही, तसं करायचं. तुमच्याकडे वेळ नसेल ना तर कमीत कमी अमावस्येला आणि पौर्णिमेला नक्की तुम्हाला काय करायचं, पाणी घ्या, त्या पाणीमध्ये थोडासा गौमूत्र टाका. तर जर कुणाची नजर पण जर वाईट असली ना तर तुमची जी गाडी आहे तिला काही होणार नाही, तुम्हाला काही होणार नाही. तर तुम्ही पौर्णिमा अमावस्याचे हे नियम ठरवा. जर तुमच्याकडे वेळ असेल तर रोज तुम्ही हे समाधान करा, तर तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. मागून कधी गाडी तुमची, असं जसं लोक गाडी ठोकून देतात ते काय, तसं पण होणार नाही आणि तुमचा प्रवास एकदम चांगला राहणार. अगदीच. आचार्यजी, यालाच धरून थोडासा वेगळा प्रश्न. मागच्या काही दिवसात अशा काही घटना घडलेल्या आहेत ज्यामुळे सोशल मीडियावरती काही रील्स व्हायरल होत आहेत की भविष्यवाणी केली जाते, यावर्षी हे जे 2026 वर्ष आहे यामध्ये अग्नितांडव होणार आहेत, विमान दुर्घटना होणार आहे. त्यामुळे लोकांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. लोक प्रवास करायला घाबरतात. तर या सगळ्यावरती काय उपाय आणि लोकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? प्रश्न खूप चांगला आहे. आणि सगळ्यात आधी मी सांगतो तुम्हाला की 2026 याचे जे स्वामी आहे तो सूर्यग्रह आहे. आणि म्हणून खूप काही लोक काय म्हणतात की अग्नितांडव होणार, कारण सूर्य अग्नि तत्व ग्रह आहेत. पण मी एक सांगू तुम्हाला, सूर्य अग्नि तत्व आहे ते बरोबर आहे, पण अग्नि तत्व पण आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण की तो पंचतत्वमध्ये एक तत्व आहे. आणि सूर्यदेव हा एकदम आपले वडील सारखे, कारण ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याची जी संज्ञा आहे ते वडील तुल्य, पितृतुल्य आहेत. म्हणून घाबरायचं नाही. दररोज सूर्यदेवाला पाणी द्यायचं आणि त्यांना प्रणाम करायचा. प्रवास करताना तुम्हाला सूर्यदेवाला प्रणाम करून मग तुम्ही निघा. आणि जे तुम्ही एक प्रश्न मांडला की
विमान दुर्घटना होणार आणि खूप अग्नितांडव होणार, त्याच्या समाधान काय आणि असं होणार का? तर मी तुम्हाला एक सांगतो, एकदम मनात भीती ठेवू नका, तसं काहीच होणार नाही. दरवर्षी काही ना काही घटना, सद्घटना, दुर्घटना ते घडतंय आणि ते दुर्दैवी आहे. जर दुर्घटना झाली तर हा एक दुर्दैवी आहे. पण मी सांगतो, जर कुणी असं बोललं की नाही हे तर होणारच, तर कसं संसार चालणार? तसं काहीच नाहीये. त्याचे उपाय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आजकाल विमानच्या थोडासा जास्त चालू आहे की विमानात लोक म्हणजे बसत नाही. खूप काही लोकांनी काय केलं, ते ट्रेन प्रवास जास्त सुरू केला आणि ते प्रवास दुसऱ्या माध्यमातून ते प्रवास करताय आणि ते घाबरताय. ते घाबरायच्या नाही. मी तुम्हाला एक सांगतो, विमानात बसले तुम्ही आणि बसून तुम्हाला श्रीरामदूताय हनुमते नमः 21 वेळ तुम्ही हे मंत्र जपा. पण एक लक्ष ठेवा, जेव्हा आपण म्हणजे उडान भरली तेव्हा आपण हे मंत्र जाप केला, पण जेव्हा आपण गंतव्यस्थानवर जब पोहोचलो तिथे आपण काही करत नाही. तिथे एक काम नक्की करा, तुम्ही हनुमानजीचा मंत्र तुम्ही जाप केला तर हनुमानजीला तुम्ही धन्यवाद नक्की करायचे. परत त्यांच्या स्मरण करा की तुमची कृपामुळे मी एकदम 100% एकदम व्यवस्थित पोहोचलो. असं तुम्हाला करायचं आणि केला ना तर निश्चितपणे मनात भीती राहणार नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचा प्रवास राहणार. निश्चितच मला वाटतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजेत प्रवासाला निघताना. तुम्ही त्या आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. ओम स्वस्ति न इंद्रवृतश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु कल्याणमस्तु. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.